वेलकम बॅक टू माय चॅनल शादरी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। कशा आहे तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? तर रात्रीलाच नळाला पाणी आलं होतं, तर मग सर्व पाणी भरून घेतलेलं आहे आणि जे माझे कामं होते बाकीचे ते सर्व करून घेतलेले आहे। झाडांना सुद्धा पाणी दिलेलं आहे। तर इकडे माझे कामं सर्व आवरलेले आहेत, कामं आवरून घेतली। आता स्वयंपाकाची तयारी। तर आज स्वयंपाकात मी बनवणार आहे घोळभाजी। तर अशी ही घोळभाजी त्यांनी ताजी आणि फ्रेश अशी विकत आणली होती। तर आता मी ते घोळभाजी करणार आहे आणि ते मी हरभरा डाळमध्ये करणार आहे। तर इकडे मी भाजी आणि डाळ घेऊन घेतलेली आहे। तर सर्वात अगोदर आता मी त्याला व्यवस्थित तोडून घेणार आहे। असेच तोडावं लागते आणि याच्या ज्या कवळ्या डांगा असतात ना त्यासुद्धा तोडून घ्यायच्या, त्यासुद्धा भाजीमध्ये चांगल्या लागतात। म्हणजे असे पत्ते तोडून घ्यायचे। बघू शकता तुम्ही असे मी तोडलेले आहेत आणि ही डांग जास्त रट आहे तर ते काढून टाकायची आणि जी कवळी असते त्याची थोडीशी दूरपर्यंत तोडायची आणि भाजी टाकले की चांगले असे लागते। तर आता इकडे मी तोडून घेते पटापट आणि मग नंतर स्वच्छ धुवून घेईल। तर इकडे अगोदर मी स्वच्छ अशी भाजी धुवून घेणार आहे पाण्याने, कारण त्याला माती वगैरे राहते तर ते निघून जाते। आणि हरभरा डाळ आहे ते सुद्धा मी धुवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी हे कुकरमध्ये लावून देणार आहे। तर अगोदर धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये मी आता हे डाळ आणि भाजी घेतलेली आहे धुवून। त्याच्यामध्ये टमाटर टाकलेले आंबटपणा येण्यासाठी आणि तेल आणि मीठ टाकलेलं आहे थोडंसं। तर आता मी कुकर लावून देणार आहे। टमाटर याच्यासाठी की कारण त्याच्यामध्ये आंबटसर असलं तर भाजी चांगली अशी चव येते। तर कुकर लावून दिलेला आहे। तोपर्यंत आता मी कणिक भिजवून घेणार आहे आणि इकडे कणिक भिजवून घेतली की मग नंतर टाकून देणार आहे पोळ्या। तर आता मी कणिक भिजवत आहे आणि मग आपल्या 2 शिट्या फुल पॉवरमध्ये होऊ द्यायच्या आणि एक कमीमध्ये, तर होऊन जाते आपली लवकरच भाजी शिजून जाते। आणि शिजल्यानंतर मग नंतर मी त्याला फोडणी देणार आहे। तर अगोदर मी तर त्या भाजीमध्ये जर तुम्हाला कैरी असेल, कैरीची जर एक फाक जरी टाकली ना तर मस्त आंबट अशी भाजी येते आणि ती भाजी आंबटसर चांगली लागते। खूप उन्हाळ्यामध्ये खूप जण जास्त प्रमाणात घोळभाजी आमच्या इकडे खातात, तर खूप चांगली अशी भाजी होते। जर तुमच्या इकडे मिळत असेल तर तुम्ही सुद्धा आणा आणि नक्की करा, खूप चांगली अशी भाजी तयार होते। इकडे आता माझी कणिक भिजून झालेली आहे आणि लसणाची पेस्ट आणि सांबार मी चिरून ठेवलेला आहे। तर बघा भाजी छान अशी आपली शिजलेली आहे, टमाटरसुद्धा शिजलेलं आहे। तर आता मी पोळ्या करून घेतल्या ते शिजेपर्यंत। तर आता मी भाजीला फोडणी देणार आहे। तर त्याच्यासाठी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये तेल टाकलेलं आहे 2 चम्मच लहान। तर आता त्याच्यामध्ये मी लसणाची पेस्ट टाकून दिली आहे। तुम्ही अद्रकसुद्धा टाकू शकता। त्यात लसूण मी थोडासा होऊ दिला आणि त्याच्यानंतर मग 1 चम्मच लाल तिखट, हळद आणि मीठ टाकलेलं आहे। मी अगोदरसुद्धा भाजीमध्ये शिजताना थोडंसं मीठ टाकलं होतं, तर मी भाजीमध्ये कमी टाकलेलं आहे। आणि 1 चम्मच डाळ घेऊन जे शिजलेलं ते थोडंसं टाकलं त्याच्यात, ते होऊ देते आणि नंतर मग तुम्ही हे शिजलेलं जे आपलं घोळभाजी आहे ते पूर्ण याच्यामध्ये टाकून द्यायची। तर बघा अशा प्रकारे टाकून दिली आहे। जर तुम्हाला जास्त घट वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता। तर छान अशी आपली भाजी तयार आहे आणि कलरसुद्धा चांगला आलेला आहे आणि टेस्टला पण ही भाजी खूप चांगली लागते। उन्हाळ्यामध्ये बाजारामध्ये मिळतेच ही भाजी, तुम्ही जर केली घरी तर सर्वांना आवडेल आणि चांगली अशी भाजी तयार होते। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा।